आता आपण हे जे पत्र आहे हे सगळ्यात महत्वाचे, हे 16 तारखेचं पत्र आहे. हे किती छान लिहिलंय ते बघूया आपण. आता याच्यात लिहिलंय, राज्य पुरस्कृत कापूस व सोयाबीन योजनेमध्ये पुरवठा करण्यात येणाऱ्या निविष्ठापोटी अग्रिम रक्कम 121 कोटी मिळण्याबाबत. म्हणजे याच्यात काय झालं होतं, त्यांनी सोयाबीनसाठी ते नॅनो डीएपी, नॅनो युरिया आणि गोगलगाईसाठी मेटाल्डेहाइड याचं प्रोव्हिजनिंग करण्यासाठी 52 कोटी 87 लाख, 43 कोटी 30 लाख आणि 25 कोटी 15 लाख असे एकूण 121 कोटी आणि 33 लाख रुपये द्यावे असं सांगण्यात आलं होतं. पण ते कशासाठी देण्यात यावे? त्यानुसार कापूस व सोयाबीनसाठी नॅनो युरिया, नॅनो डीएपी, गोगलगाईचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मेटाल्डेहाइड कीटकनाशक या निविष्ठांचा उत्पादनाकरता कच्चा माल खरेदी, उत्पादन प्रक्रिया त्याप्रमाणे जिल्हा स्तरावर आपल्या आदेशानुसार पुरवठा करणे याकरिता पूर्णच्या पूर्ण रक्कम, म्हणजे ते प्रोडक्ट येणार की नाही हे माहित नाही, पहिल्या दिवशी अजून निवेदन निघालेली नाही, पण पूर्ण रक्कम देऊन टाकण्यात येत आहे हे जे म्हटलंय. आणि कशासाठी मी पुन्हा एकदा वाचते, म्हणजे त्यांना कदाचित ह्या सगळ्या गोष्टी माहितीच नसेल, कारण सांभाळणारे त्यांचे कोण, वैभव पवार नावाचे एक व्यक्ती आहेत, सगळी माहिती त्यांना होती. धनंजय मुंडे करायचे काय येऊन, त्यांना माहितीच नाहीये सगळ्या गोष्टींची. तर आपण पुढे बोलूया, परत एकदा वाचूया की उत्पादनाकरता लागणारा कच्चा माल खरेदी, उत्पादन प्रक्रिया व त्याप्रमाणे जिल्हा स्तरावर आपल्या आदेशानुसार पुरवठा करण्याकरिता खालील प्रमाणे एकूण पूर्ण किंमत म्हणजे 121 कोटी 33 लाख रुपये. आता याच्यात काय येत नाहीये तर त्या बॅटरी स्प्रेअर नाही आलेत, कारण त्याचे पैसे 28 तारखेला द्या म्हणून सांगण्यात आले होते. तर बॅटरी स्प्रेअर आणि पॉवरलूम कॉर्पोरेशनला जे 77 कोटी त्या कॉटन स्टोरेज बॅग साठी देण्यात आले ते इथे नाहीयेत. म्हणजे 341 कोटी पैकी पूर्णच्या पूर्ण रक्कम ही आता आम्हाला कच्चा माल घेण्यासाठी द्या, असा हा तुमचंच पत्र आहे, तुमच्याच कृषी विभागाचं आहे. आणि हे वाचून बघा नीट, आणि याच्या पुढे जे बोलायचं ते बोला. आता तुम्ही म्हणालात की